तर नागपूर शहरामध्ये नवरात्री निमित्त गरबा दांडिया उत्साह पार पडणार आहे, पण मुस्लिम तरुणांना येण्यास विश्व हिंदू परिषदेने बंदी घातली आहे। हिंदू परिषदेची बंदी योग्यच आणि मुस्लिम धर्मगुरूंचं असं परखड मत आहे। खरं तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो, पण यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मुस्लिम तरुणांना येण्यास विश्व हिंदू परिषदेने बंदी घातली आहे आणि याच बंदी घातलेल्याला ही बंदी योग्यच आहे असं मत मुस्लिम धर्मगुरूंनी व्यक्त केलेलं आहे। नागपूरमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गरबा दांडियाचं आयोजन करण्यात येतं। दरम्यान गरबा दांडियामध्ये मुस्लिम तरुणांना येण्यास विश्व हिंदू परिषदेने बंदी घातली आहे। विश्व हिंदू परिषदेची ही बंदी योग्यच आहे असं मत मुस्लिम धर्मगुरूंनी व्यक्त केलं। विश्व हिंदू परिषद असो किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना असो, त्यांनी हा घेतलेला जो निर्णय आहे याबाबत मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत बोलण्यासाठी मौलाना पण आहे आणि सामाजिक कार्यकर्ते पण आहे। क्या कहेगी आप, ये जो विश्व हिंदू परिषद ने कहा है कि दांडिया में गरबा में जो प्रोग्राम किए जाते हैं उसमें मुसलमान तरुण नौजवानों को आने देना नहीं चाहिए, इस मामले में आप क्या, इस्लाम क्या कहता है? बहुत अच्छी बात है कि विश्व हिंदू परिषद ने, बजरंग दल वालों ने अपने मजहबी त्योहारों में हमारे मुसलमान भाइयों को आने से मना किया। हमारा इस्लाम, मजहब इस्लाम वैसे भी मजहबी त्यौहार गैरों के मजहबी त्योहारों में जाने से मना करता है, इसलिए कि वहाँ पर शिर्क होते है, मूर्ति पूजा होती है और मजहब इस्लाम में सिर्फ एक अल्लाह की इबादत का हुक्म दिया गया है। शिर्क सबसे बड़ा जुर्म है, सबसे बड़ा गुनाह है शिर्क करना। लिहाजा ये बहुत अच्छी बात है, जो काम हमारे उलमाए दीन को करना चाहिए वो काम विश्व हिंदू परिषद वाले खुद मना कर रहे हैं। विश्व हिंदू परिषद ने फैसला लिया है कि मुस्लिम नौजवानों ने गरबा में नहीं आना चाहिए, आप इसको किस तरह से देखते हैं? मैं इस तरह से देखता हूँ कि विश्व हिंदू परिषद ने जो ये ऐलान किया है कि मुसलमान उनके मजहबी त्यौहार में ना आए, तो ये ऐलान उन्होंने अब क्यों किया? इतने साल गुजर चुके इस इंडिया के अंदर, जो मुसलमान और हिंदू आपस में त्यौहार वगैरह मनाते थे, मगर अब जाकर विश्व हिंदू परिषद ने इस बात का ऐलान किया कि वो हमारे त्यौहार में ना आए, तो ये साफ साफ इस बात का इशारा है कि ये नफरत देश के अंदर फैलाना चाहते और हिंदू और मुसलमानों के अंदर आपस में नफरत का जाल बिछाना चाहते। यही चीज़ इन नफरती लोगों से समझ में आती है और ये बात भी हमें बड़ी खुशी है इस बात की कि इन लोगों ने ये ऐलान करके हम लोगों के लिए आसानी कर दी। जो मस्जिद से हम ऐलान करते थे, मौलाना लोग कहते थे कि इस तरह के त्यौहार में ना जाया जाए जहाँ अल्लाह के अलावा किसी और की इबादत होती हो, और हम सिर्फ और सिर्फ अल्लाह की इबादत करते हैं और अल्लाह ही को इबादत में हम शरीक समझते। सियासती कार्यकर्ता होने के नाते आप इसको किस नज़र से देखते हैं? क्या ये विश्व हिंदू परिषद ने जो ऐलान किया है ये मुसलमानों के लिए एकदम ठीक है? विश्व हिंदू परिषद ने जो निर्णय लिया वो ठीक है, लेकिन कहने का मतलब ये है कि आजकल जो राजकीय जो चलता है वो हिंदू मुस्लिम जब तक कोई पार्टी करेंगे नहीं, जब तक उस पर राजकारण नहीं होता। तो इसलिए मैं नौजवानों से खास तौर पे कहना चाहता हूँ कि अगर उन्होंने नहीं बोले तो आप उन्हें नहीं जाना चाहिए। अगर वो न्योता देते हैं, कोई यानी बुलाते हैं तो आप जाइए, लेकिन अगर वहाँ जाना ही नहीं चाहिए, मेरा तो ये मतलब है कि जाना ही नहीं चाहिए, क्योंकि वो त्यौहार उनका है। जर हिंदू बांधवांच्या भावनांना ठेस लागत असेल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जात असतील मुस्लिम तरुण तिथे गेल्यावर, तर मुस्लिम तरुणांनी तिथे का जावं? त्याच्यामुळे मौलानांनी केलेलं आवाहन मुस्लिम तरुणांनी पाळावं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। अबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये, तर रामलीला ही त्याच दिवशी सुरू होते। दिल्लीतील लवकुश रामलीला नेहमीच एक बहुप्रतीक्षित कार्यक्रम असतो, परंतु यावेळी रामलीला सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झालाय। दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका ही मॉडेल पूनम पांडे साकारणार असल्याची घोषणा होताच वाद निर्माण झालाय। 21 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या रामलीलामध्ये पूनम पांडेच्या निवडीमुळे अयोध्येतील साधू संतांमध्ये नाराजी पसरली आहे। पूनम पांडे, तिचे व्हिडिओ विचित्र दावे यामुळे वारंवार ती चर्चेत राहते। नहीं तो अभिनेत्री है, और अभिनेत्री को देखिए, हमारे यहाँ जो रामलीला होता है उसमें हमारे यहाँ सिस्टम है
कि जो जैसा होता है उसको वैसा पाठ दिया जाता है, हम जिस लायक उसको पाठ दिया जाए, तो पूनम पांडे जो है वो सुप्रका का पाठ दिया जाए, क्योंकि वो उसका अच्छा रोल करेंगे, वो देना चाहिए। मंदोदरी का क्यों? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाची फी मोठ्या प्रमाणात वाढवली। आता H1B व्हिसाची फी ही 1 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, जी यापूर्वी फक्त $1000 इतकी होती। नव्याने H1B व्हिसाची फी ही 88,000 रुपयांवरून आता 88 लाखांवर गेली आहे। या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीने विदेशातील कर्मचाऱ्यांना, प्रामुख्याने भारतीय कर्मचाऱ्यांना 24 तासांच्या आत अमेरिकेमध्ये परत बोलावले। फायनान्स, IT सह बड्या कंपन्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने अमेरिकेला परत येण्याचे आदेश दिले। भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्कीच चिंतेची बाब आहे। याचं कारण असं आहे की H1B व्हिसा जे साधारणतः 80-85 हजार ऑफर केले जातात, त्यापैकी 70% व्हिसा हे एकट्या भारतीयांना मिळतात। त्याच्या खालोखाल चायनाचा नंबर येतो, पण चायनाचं पर्सेंटेज अत्यंत कमी आहे, ते जेमतेम 12 ते 13% पर्सेंटेज आहे। यामुळे भारतामध्ये या संदर्भामध्ये प्रचंड जास्त रोष ओढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विशेष करून अमेरिकेमधल्या ज्या IT कंपन्या आहेत त्यांना, त्या भारतीयांना जास्तीत जास्त प्रेफर करत असतात। आणि आतापर्यंत साधारणतः त्यासाठी जी फीज होती, जी स्पॉन्सरिंग कंपन्यांना भरावी लागायची H1B व्हिसासाठी, ही हार्डली $1000 पर्यंत होती, जी वाढून आता $88,000 पर्यंत घेऊन जाण्यात आलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या IT कंपन्यांवरती देखील प्रचंड दबाव येणार आहे आणि भारतीयांकडनं देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे जाण्याचा जो एक आपल्याकडे प्रचंड उत्साह असतो, तो देखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा कदाचित थोडं प्रेशर टॅक्टिक असेल आणि दुसरं म्हणजे कदाचित इमिग्रेशन कोर्टमध्ये चॅलेंज होईल, त्याला नोटीस पिरियड लागतो, त्याच्यामुळे त्याचं ऍप्लिकेशन व्हायला अजून 1 साल लागेल। 1 साल होईपर्यंत मध्ये मिड टर्म इलेक्शन येतील, मिड टर्म इलेक्शन झाल्यावर कदाचित काहीतरी वेगळं होईल। त्याच्यामुळे अजून तुम्ही असं काही हिंमत हारून जायचं काही कारण नाहीये, पण सध्या तुम्ही इथे असाल अमेरिकेमध्ये आणि व्हिसा स्टॅटस तुमचं थोडं असं डगमगतं असेल, तर कंपन्या सांगतात ते बरोबर आहे, उगाचच्या उगाच तुम्ही ट्रॅव्हल करू नका। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। शिळ रोडवरील पलावा पूल सध्या चर्चेचा विषय ठरलाय, कारण पुलाचं उद्घाटन शिवसेना आमदार राजेश मोरेंनी केलंय आणि यावर दुसऱ्या दिवशी खड्डे पडलेत आणि याची रील देखील व्हायरल झाली आहे। तर विरोधकांनी या संदर्भात टीकेची झोड उठवली आहे। आता याच पुलावरून पुन्हा एकदा डांबरीकरण केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी। कल्याण शिल रोडवरील पलावा पूल हा चर्चेत आला होता, कारण उद्घाटन होताच या पुलावर खड्डे पडले होते। आता त्याच पुलावर आम्ही आहोत, आपण बघू शकतात, हाच तो पूल आहे। या पुलावरचा जो रस्ता, या रस्त्यावरती उद्घाटन होताच खड्डे पडले होते आणि ह्याची चर्चा आहे ही सर्वत्र देशामध्ये झाली होती। मात्र आता या पुलावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की ही एक लेन आहे, या लेन वरील जे डांबर आहे हे काढून टाकलंय, जुनं डांबर, आणि आता नवीन डांबराचा मुलामा यावर मारण्यात आलेला आहे। 90% जे काम आहे हे पूर्ण झालेले आहे, 10% जे काम आहे अजूनही बाकी आहे। मात्र जे प्रशासनाने जे काम केलं ते काम योग्य होतं का, असा सवाल आता प्रवासी आणि नागरिक करू लागलेले आहे। उद्घाटन होताच हा पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि ह्याचे रील्स, व्हिडिओ हे व्हायरल झाले होते। यानंतर अशा या पुलाच्या बातम्या सुद्धा अनेक आल्या, त्यामुळे या ठिकाणी आता डांबरीकरण करावं लागतंय। कॅमेरामन शुभम सह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।